नाश्ता आलेला आहे, तुम्ही ओळखत घावणे आणि चहा. शेवटी फ्राय चालू आहे. तवा बघा केवढा मोठा आहे, बघू शकता तुम्ही. पापडचा पीस आहे, खाली सुरमई आहे, त्याच्यात बांगडा. पान बनवा उशीर नका करू, वेळ नका घालू. पान बनवायला पण यांची भांडणं चालले, त्यांना पाय खूप हळूहळू निघायला लागलेत. तर आत्ता आम्ही काय गावाचं नाव रे, कुंभारमठ. कुंभारमठमध्ये आलो आहे. सचिनच्या मावशीच्या घरी जायचं आहे, पण काहीतरी आता जेवण करायचं आहे, थोडं लाईट व्हेजच जेवण करायचं आहे. तर इथं खालसाला बराच वेळ लागेल म्हटले, जवळजवळ पाऊण तास लागेल. त्यामुळे इथनं आता आम्ही निघतोय. पुढं बघू, सचिनने कुठलं तरी हॉटेल बघितलं, तर आता तिथं जेवण नाही भेटलं, म्हणून आम्ही जरा पुढं आलो. हॉटेल बघा, हॉटेलच्या बाहेर संभाजी महाराजांचं एक स्मारक आहे मस्त. हॉटेलचं नाव आहे रापन गलबत. चला आपण आता जेवण करून घेऊ, भूक सगळ्यांनाच लागली. टेस्ट बघू. महाराजांची सुंदर अशी पेंटिंग आहे समोर. पार्थ मिस्त्री जे आहेत त्यांनी काढलेली पेंटिंग आहे, मस्त पेंटिंग काढली. सगळी दमल्यात. तर आता जेवण बिवण झालेलं आहे, जेवण ठीकठाक होतं. चला अरे उरक. तर आत्ता आम्ही सचिनच्या मावशींच्या गावात पोचलो आहे. आता इथं गाड्या लावून उतरून घरी जायचं आहे. गाड्या लावून आता इथं घरी जाणार आहे आणि डायरेक्ट समडीत कोंबडी पडी झोपणार. तर चला आता आलोय आपण मावशींकडं. या सचिनच्या मावशी आहेत. मावशी काय आहे, तब्येत बरी? हो बरी. त्यांचं घर आहे आणि ह्यांनी पडी पण हाणलेली आहे. तर सुप्रभात सगळ्यांना. आता सकाळचे जवळजवळ 6 वाजलेत. मी मासे घेण्यासाठी चाललो आहे मालवणला. आमच्यासोबत सुमित शेट आहेत, निरंजन भाऊ आणि सचिन आहे. तो गेला जरा उरकायला. चला मासे कसे भेटतात काय बघू. तर आता आपण मालवण बीचवर पोचलो आहे. बीच आहे म्हणजे या साईडला सगळं माशांचं आहे. बघू शकतो आपण मासे, पापलेट, सुरमई, हलवा. हा हलवा आहे, हा पापलेट, ही सुरमई, ही कोळंबी. मालवणी माणूस येऊ दे म्हणजे ह्याका वाटेल तसं असतंय. इथं कोळंबी. सचिन पहिल्यांदा फिरून कुठं सुरमई आपण शिंपले काय शिंपले शिंपले खेकडा खेकडा मेलेला खेकडा. समुद्री खेकडे सुरमई बघा तेवढे तेवढे.
एवढी सुरमई होती. 100 रुपये आम्हाला महाग पडली, पण माल असा भेटलाय ना एकदम ताजा माल आहे, ताजा रक्त निघलं त्या सुरमईतनं कडकमध्ये. निघाल आता आमचा हलवा घ्यायचा चालू आहे, पण मावशी कमी केला तरच आम्ही हलवा घेणार. हा मावशी कमी करायला तयार नाही, त्यामुळे आम्ही झुकेगा नाही साल. चुकला बी वाकला बी. आता आम्ही पापलेट घेतली, पापलेट झाली, सुरमई झाली, कोळंबी पण झाली आणि अजून काय घेतलं, माकलं पण घेतलं. आता सगळं टेस्ट करायचंय. चला सचिनच्या मावशी बनवून देणार आहेत, जाऊ आता. तर आता आपण राजकोटला आलोय महाराजांचं स्मारक बघण्यासाठी. आपल्याला समोर दिसत असेल स्मारक. तर आता आमची आंघोळ विंगोळ झाली आणि कोकणी पद्धतीचा मस्त नाश्ता आलेला आहे. तुम्ही ओळखच, घावणे आणि चहा. शेवटी महेशची जी इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे. आणि याला तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा, कमेंटमध्ये सांगा. सुमितला माहित नाही तरी गावणी गावणी करते. आता काय बोलायचं, बर्गर आणि पिझ्झा खाणारा माणूस आज आम्हाला सांगतोय दिलं तरी चटणी पाहिजे ह्याला. तर ह्या काकू सचिनच्या मावशी आहेत. सचिन, महेशला तुझ्या पाय पडायचं होतं. आशीर्वाद. इथपर्यंत आणले तेवढंच बस, तिथं पण तुम्हाला घेऊन जाऊ. तर आता आपण मावशींचं घर बघूया. इथं यांचं जरा वेगळाच एअरगन आहे, एअरगन आहे. चला मावशींचं घर बघू. प्रसाद ये मावशींचं घर दाखवू. हा हॉल आहे. इथं मावशीन त्यांचा गणपती बसतो. हे वरच्याला काय म्हणतात प्रसाद? ह्याला माटी म्हणतात. म्हणजे मला माहित नाही, कोकण साईडला हे फनकास प्रत्येक घरात असतं. आतापर्यंत जितक्या घरात गेलो कोकणात तितक्या घरात हे होतं, गणपतीच्या वर असतं, माटी म्हणतात त्याला. हे एका मावशींचं देवघर. आणि हे जे आपल्याला दिसतंय तर इथं नागपंचमीला नाग पूजला जातो. एक जागा फिक्स असते प्रत्येक घरात. आमच्या गाव साईडला पण असतो, कोल्हापूरला. तर इथून पुढे गेल्यानंतर हे किचन आहे. या साईडला फ्रीज आणि एक अजून रूम आहे. काय म्हणताय? हे असेच रूम आहेत, रूम काढलेले आहेत. हे कपाट बघा, ह्यांनी घरीच बनवलंय. पकवात सौरभ सर पकवातचा आनंद घेतात. तबला तबला पकवत होता ना मगाशी. तर हे आमचे प्रसाद भाई आता बंदूक चालवताना, भाई नको भाई माफी असावी. आता मग धरणं खूप लोकांनी बंदूक घेतली पण कुणाच्या हातात शोभले नाही. पण किंग तो किंग असतो, क्या बोलती पब्लिक. चला चला. तर आता आम्ही जरा मावशीचं गाव एक्सप्लोर करणार आहे. चला हे काका आपल्याला फिरवणार आहेत. काका चला. आता घराच्या मागच्या साईडला एक छोटं मंदिर आहे. कोणतं मंदिर आहे आपण बघू. ब्राह्मणदेव प्रसन्न महादेवांचाच अवतार आहे. हे वातावरण दाखव ना. हे बघा नारळाची झाड थोडं प्रसन्न वाटतंय. चला पुढचा एरिया एक्सप्लोर करू आपण.
पूजा पूजा हे आज तुमचं काय चाललंय हे करायचं टप्पे मारायचे टप्पे नाही पाडायचे हातले पाडायचे एवढं सिरियस झालंय ना काय चाललं माहिती काय चाललं बाय बाय काय करून टाकू तर या साईडला वाळू काढायचा बिझनेस चालू आहे काय मासे 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 एक तरी मिळाला एक तरी मिळाला एक तरी मासा मिळाला तर आता घराच्या मागच्या साईडला अजून एक मोठी नदी आहे. नदी किती प्रचंड मोठी आहे बघा. नदीचा आनंद घेताना आरबी बॉईज. इतलं स्वच्छ पाणी सोनं तुला कळतंय का ते पाणी किती स्वच्छ आहे. तळ दिसतोय. याला कोकणात बावडी म्हणतात. आता जेवण चालू आहे. जेवण बनवतानाचा एक व्हिडिओ बघू. आता हा सार आहे. कशाचा आहे मावशी? मच्छीचं सार आहे. बघून घ्या, पुढे दाखव. ते कोलमीच आहे. आणि तिकडं पापलेटला आणि त्याला आगळ लावून ठेवलंय. हा हे बघ फ्राय करताना बघू आपण आणि टेस्ट पण सांगू नक्की. हो धन्यवाद. तर समर्थ आमचा समर्थ भाऊ सरबत बनवायची तयारी आहे. तो सोडा वगैरे सगळं घालून सगळं कडी प्रॉपर हा सगळ्यांना द्यायचा. तर आता मस्त सचिन आणि सोन्या भाऊने इडलिंबूचा सरबत करतात. आमच्या ग्रुपमध्ये रोज नवीन आमच्या ग्रुपमध्ये रोज नवीन. तर आता मस्त कालवण मिलवण झालेलं आहे. आता मच्छी फ्राय चालू आहे. तवा बघा केवढा मोठा आहे. मस्त दिसतात आणि वास एवढा खमंग सुटलाय. मावशींच्या हाताला जबरदस्त चव आहे. वासावरनच कळत आहे. आम्ही टेस्ट करून सांगूच. तुम्हाला तर काय टेस्ट करता येणार नाहीये. अण्णा कांदा नीट कापा की कांदा. खायचं असलं तर खावा का काप की नीट. आज बोलू नका की लिंबू उभं कापी ना. हे बाबा नको. काप काप जसं जमतंय तसं काप. आता मस्त पंगत लागणार आहे. बसाय बिसाय हातरलंय. या साईडला कांदा चिरणे का काम चाल राहिलं आहे. सोन्या बहुत खुश आहे. घे हा घेतो. कांदा मसाला बी टाक. तर आता जेवण वाढलंय. समोर बघू शकता तुम्ही. इकडं हा पापलेटचा पीस आहे. खाली सुरमई आहे. ह्याच्यात बांगडा कोळंबी आणि हे बांगड्याचा सार बनवलाय. आणि हे माकला सेम मटणागत लागतोय. ए कसं वाटतंय रे जेवण? टेस्ट कशी आहे? प्रसाद शेठ कशी टेस्ट? तर
चला आता आम्ही खायचा आनंद घेतो. मावशी धन्यवाद. झाले ना जास्त पाणी. आता मस्त जेवण बिवण झालं, आवरावरी चालू आहे सगळी. निरंजन शेठ नेहमीप्रमाणे आखरी हुकमी एकदा. सगळी आवरावरी चालू आहे आमची. तर आता निघालो. तुला म्हणतात ते काहीतरी काम कर. आयुष्यपत निरंजन परत बीचवर चाललायस का? एकटाच जा. एवढं सुंदर दिसतोय निरंजन. सारंग शेठ पान बनवा उशीर नका करू, वेळ नका घालू. पान बनवायला पण यांची भांडण झालेत. काही के पान बनवा बोर्ड बघ बोर्ड थोडीशी. अरे थोडा कपडा मस्त सचिनच्या लग्नाची चर्चा झालेली आहे. येत्या 2 वर्षाच्या सचिनचं लग्न होणार आहे. राजूला मुलगी बघायला सुरुवात केली आता. तर चला आता आपण निघूया. मावशी जाऊ का? चला मावशींनो, चला काळजी घ्या. येतो. तर आता सचिनच्या गावात आलोय CNG भरण्यासाठी. मधल्या पट्ट्यात कुठं CNG भेटला नाही, बरीचशी लाईन लागली. बाय 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 बाय. या हे आमचे गरीब माणसं ते CNG भरायला थांबल्यात आणि ती पोरगी बघा ती पेट्रोल टाकून असते आमच्याकडे साईडचं झुम होतं पैसे मला नाही जमणार. दर्शन होता नको होते नाही का? हां आता तुम्ही ती पोरगी बघू शकता. ती पोरगी पेट्रोल दाखवून चालली आणि आमची लायकी कार्ड दाखवून चालली. इकडे CNG भरतात सगळे. हे बघा ही CNGतली माणसं. आमचं काय होणार नाही, आमचं काय होणार नाही. आम्ही कुठं आलो असं क्रेडिट कार्डवर आलो. यायचंय म्हणून आलंय ते OnePlus कार्ड आहे. OnePlus कुठलं ते त्याच्यावर वन कार्ड आणि फ्लिपकार्टचं एक्सिसचं क्रेडिट कार्ड त्याच्यात याच्यावर आलो आम्ही. ज्याचं क्रेडिट कार्ड आहे ना त्याला कळलं आता हिशोब करताना कसं आपल्याला लागलेली आहे. आमच्या खिशात काही घंटा पैसा नाहीये तरी बी आलो आम्ही क्रेडिट कार्ड मारून. का मजा पाहिजे बाई आमचा खुश झालाय आणि सौरभला काय आनंद भेटला. निरंजनने कबूल केलंय की CNG आणि पेट्रोलचं काही बघू नका, माझं कार्ड आहे, आय विल मॅनेज. असं इंग्लिशमध्ये बोलतो आय विल मॅनेज. आधी कळलं नाही आय विल मॅनेज म्हणजे काय. मग आम्ही सोन्याला विचारलं याचा अर्थ काय. मग तो त्याने सांगितलं की मी सांभाळून घेईल. आता तोच आता टेन्शन आलेलं आहे बिल भरण्यासाठी. हा दिसायला का होईना अंदा काढून तुम्ही कॅमेऱ्यात बघा. ही नालायक माणसं ही पोरगी बघत बाई. तर आता बराच वेळ झालाय. मध्यंतरी काय झालं, कॅमेऱ्याची बॅटरी लो झाली त्यामुळे काही व्हिडिओ काढता आला नाही. आता आम्ही उमरस सोडून थोडंसं पुढं आलोय. आता जेवण करण्यासाठी थांबलोय. मटण खानावळ म्हणून इथे एक हॉटेल आहे. गर्दी तर बरीच आहे. आता टेस्ट बघू आपण. तर आत्ता आपलं जेवण बिवण झालंय. जेवण ठीकठाक होतं आणि आत्ता आम्ही पुण्याला निघालो आहे. आधीच कॅमेराला चार्जिंग कमी आहे. तर हा ब्लॉग आपण आता इथंच थांबू. भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन ठिकाणी. धन्यवाद. चला.